आजच्या बैठकीत काही निष्पन्न झालेलं नाही. असं जरी ते म्हणत असले तरी आमच्या दृष्टीने मीटिंग सकारात्मक झाली. थोडं तर पुढे सरकलो, कारण का 48 जागांबद्दल आमचा निकाल झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा 48 जागांबद्दलचा निकाल झालेला आहे. म्हणजे काय त्याच्यामध्ये फार अंतर राहिलेलं नाही. आता प्रश्न असा आहे की सोडायचं झालं वंचितसाठी तर ते कोणी सोडायचं, काय सोडायचं, याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं प्रस्ताव मागवलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मी 9 तारखेला प्रस्ताव देईन. आणि आमचा अपेक्षा भंग होणार नाही अशी आशा आम्हाला वाटते. मी परत तुम्हाला सांगतोय की ते संविधान वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं म्हणतायत. आम्ही पण तेच म्हणतोय की संविधान वाचवावंच लागेल. ते म्हणतात या देशाची लोकशाही धोक्यात आहे. आमचंही तेच म्हणणं या देशाची लोकशाही धोक्यात आहे. ते म्हणतात हुकुमशाहीकडे देश चालला आहे, आमचंही तेच म्हणणं आहे हुकुमशाहीकडे देश चालला आहे. त्यामुळे दोघांचे गोलपोस्ट एक आहेत. थोडेसे 1-2 सीटा इथे तिथे, पण आपला शत्रू कॉमन आहे, आपला वैचारिक शत्रू कॉमन आहे. असं म्हटल्यावरती आपण एकत्र आलं पाहिजे असं त्यांचंही मत असेल आणि आमचं तर मत आहेच. आपण आंबेडकरांना बाजूला करून निवडणूक लढवू नये या विचाराचे आमचे सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आहेत. कारण का शेवटी दलित, शोषित, अल्पसंख्याक या सगळ्यांचा प्रश्न आहे. प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे. कारण महाराष्ट्राला सर्वात जास्त इजा झाली आहे. ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून सरकार पाडण्यात आलं, ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून पक्ष फोडण्यात आले, त्यामुळे सर्वात मोठी इजा ही महाराष्ट्राच्या स्वत्वाला झालेली आहे. जर प्रकाश आंबेडकर 9 तारखेला प्रस्ताव देणार आहेत तर मग आज 48 जागा ज्या आहेत त्या 48 या तुमच्या तीनही पक्षातल्या 48 जागांवर चर्चा झालेली आहे. हो, आमची 48 जागांवर चर्चा झाली आहे. उमेदवार निश्चित पण बऱ्यापैकी झाली आहे. त्याने आजही जागांची काही मागणी ठेवली नाही. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, त्या 9 तारखेला ते जागांची मागणी फायनल करते. 17 जागांचा प्रस्ताव दिला आहे की निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर भाजपसोबत युती करणार नाही याचा हमी मला आता सर्व शांत बसा. मला एक अतिशय साधी गोष्ट समजायची. गेले 5-7 वर्ष जेव्हापासून 2014ला आम्ही विरोधी पक्षात गेलो तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते पहिल्यांदा अलिबागला जेव्हा बैठक झाली पक्षाची 2014ला, तेव्हाच सांगत होते की आपण BJP बरोबर जाऊया. माझ्यासारखी काही लोक होती त्यांनी तेव्हा विरोध केला की तुम्ही सत्ता नाही म्हटल्यावर वैचारिक लिलाव करता का शरद पवार साहेबांचा? असा वैचारिक लिलाव तुम्हाला करता येणार नाही आणि सत्तेशिवाय तुम्ही जगूच शकत नाही असं चित्र महाराष्ट्राला नेऊ नका. आणि शरद पवार काही आयुष्यभर सत्तेत राहिले नाहीत. 60% आयुष्य त्यांचं विरोधी पक्षात गेलेलं आहे. पण त्यांना जे हमीपत्र हवंय ते देणार. ऐका ना, पुढे तर ऐका. त्याच्यानंतर 2014 पासून सातत्याने ते शरद पवारांवर दबाव टाकला गेला स्वकीयांकडनं. चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया. शरद पवार साहेब आपल्या टोलवा टोलवीचा खेळ, कधी गावस्कर सारखा खेळ, कधी द्रविड सारखा खेळ, असं बॉल जमिनीवर आणत होते. पण जेवता अंतिम क्षणाला आणि त्यांनी सांगितलं आम्ही जाणार, शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही जा, मी काही येणार नाही. ज्या माणसाने स्वतःचं घर तुटताना बघितलं, ज्या घराचं पूर्ण ताबा त्यांच्याकडे होता, ते घर असं फुटताना बघितलं, अश्रू वाहताना बघितले, त्यांनी स्वतःचा निर्णय नाही बदलला. मी जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नाही हा त्यांनी त्यांचा निर्णय कायम ठेवला. ह्याच्यापेक्षा त्यांच्या भूमिकेचं अजून काय त्यांनी लिहून द्यायचं? महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला त्यांच्या नावावर की स्वतःचं घर फुटतानाही बघून त्या माणसाने आपले विचार सोडले नाहीत. ह्याच्यापेक्षा काय द्यायचं अजून त्यांनी? पण सर, हे सरळ स्पष्ट प्रकाश आंबेडकरांना का मांडलं जात नाही हे मी सांगितलं त्यांना. आणि आता कदाचित हे बघितल्यावर त्यांनाही कल्पना येईल की जो माणूस स्वतःचं घर तोडायला मागे पुढे पाहिलं नाही, त्यानं घर फुटतंय ना फुटू द्या, पण मी माझे विचार नाही सोडणार. 17 जागांचा काही प्रस्ताव दिलेला आहे का महाविकास आघाडी? मी आघाडीच्या वतीनेच बोलतोय. मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की इथल्या दलितांसाठी, इथल्या शोषितांसाठी, इथल्या अल्पसंख्याकांसाठी, इथल्या इतर मागासवर्गीयांसाठी
संविधान ही फार गरजेची आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तीनही या देशात धक्का लावला गेला तर मात्र परत एकदा इथला जो शोषित आहे, दुर्लक्षित आहे, इथला जो आदिवासी आहे, इथला जो दलित आहे, इथला तो इतर मागासवर्गीय आहे आणि जो 85% समाज आहे हा परत एकदा वरवंट्याखाली येईल. आणि त्याला वाचवायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेपासून आम्ही तसूभरी लांब जाणार नाही. हे बघा त्यांची कारण का आमचा मोठा दृष्टिकोन आहे. असं आहे की आमचा अपमान झाला तरी आम्हाला चालेल. राजकारणामध्ये अपमान सन्मान मान सन्मान हा काही नसतो. इट इज इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र अँड इट इज इन द इंटरेस्ट ऑफ इंडिया. माझा मान, माझा सन्मान, माझा इगो काही किंमत नाही हो. शेवटी देश जगला, महाराष्ट्र जगला तर मी जगीन ना. मराठी अस्मिता कधी जिवंत राहील जेव्हा महाराष्ट्र दिल्लीवरती थोडासा दबाव टाकेल. आज दिल्ली महाराष्ट्राला लुटून खाते आहे.